नाशिक रोड पोलिसांनी घरफोडी प्रकरणाचा धडाकेबाज तपास करत 15 तोळे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे 16 लाख रुपये जप्त केले असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे। 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून ते 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजेपर्यंत फुलेनगर पळसे येथील श्रीमती विमल सूर्यभान कुणे वर्ष 70 यांच्या घरी घरफोडी झाली होती। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला। दरम्यान नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात सोन्याचे दागिने विक्रीसाठी एक संशयित येणार असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी सापळा रचून शुभम विकी मोरे वर्ष 24 राहणार विजयनगर चेहडी पंपिंग नाशिक याला पकडले। त्याच्याकडून सोन्याची पोत, अंगठ्या, कानातले, लॉकेट, पाटल्या, बांगड्या असे मिळून 16 लाख रुपये किमतीचे 15 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। 70 वर्षीय फिर्यादी महिलांनी लग्नातील आठवणी म्हणून दागिने सुरक्षित ठेवले होते। हे दागिने चोरीला गेल्याने त्यांना व त्यांच्या पतींना धक्का बसला होता। मात्र पोलिसांनी सर्व दागिने मूळ स्वरूपात परत दिल्याने त्यांनी पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे बडेसाहेब नायकवाडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार अविनाश देवरे, पोलीस हवालदार विजय टेमकर, पोलीस शिपाई नितीन भांबरे, पोलीस शिपाई विशाल कुमार, पोलीस शिपाई अजय देशमुख, पोलीस शिपाई समाधान वाजे, पोलीस शिपाई नाना पानसरे व महिला पोलीस शिपाई पूजा हिरे यांचा समावेश होता। नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। तर त्याच्या अनुषंगानं आजची प्रेस नोट आहे। त्याच्यामध्ये 3 तारखेला एक आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावर ही माहिती आमचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल कुवर यांना मिळाली होती आणि एक त्यातला जो आरोपी आहे आता जो आपण सगळ्यांनी बघितला शुभम मोरे नावाचा, त्याचे साधारणपणे त्याच्याकडून त्याने घरफोडी केल्याची गोपनीय माहिती होती आणि त्या माहितीच्या आधारावरती आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग सारखं काम केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्याच्या आधारावरती आमच्या DBचे PSI संदीप पवार आहेत, त्यांनी त्यांच्या टीमनं त्या संबंधित आरोपीला पहिलं ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने नंतर कबुली दिली की एका ठिकाणी त्याने घरफोडी केलेली आहे। घरफोडी करून तिथले जवळपास 15 तोळे दागिने जे आहेत ते चोरलेले आहेत। त्याच्यावरून आम्ही सदर गुन्ह्यातल्या ज्या फिर्यादी आहेत त्यांच्याकडे स्वतःहून गेलो। आमची DBची टीम त्या ठिकाणी गेली तर सुरुवातीला तर त्यातल्या फिर्यादी ज्या आहेत त्या 70 वर्षाच्या वृद्ध महिला आहेत, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरात चोरी झालेल्याचं माहितीच नव्हतं। त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही फर्दर तपास केला त्या तपासामध्ये त्यांनी देखील सांगितलं की त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी ते दागिने ठेवले होते। त्या दागिन्यांमधून ते त्यांच्या मुलाचा वैद्यकीय उपचार करणार होत्या। त्यामुळे एकंदरीत त्याला एक सोशल अँगल पण आहे आणि अशा पद्धतीने एक चांगलं डिटेक्शन या ठिकाणी नाशिक रोडच्या टीमनं केलेलं आहे। सदरचं डिटेक्शन आमचे PI सपकाळे साहेब, पूर्ण DBची टीम आणि विशेषतः PSI आमचे संदीप पवार आणि सर्व त्यांच्या सोबतच्या अंमलदार यांनी सगळ्यांनी केलेलं आहे। त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन देखील करतो आणि संबंधित जे अंमलदार आहेत त्यांना त्या ठिकाणी याची बक्षीस देखील दिलं जाईल। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।